नमस्कार मित्रांनो. 25,000 टन इतकं गोल्ड इंडियन्सकडे आहे. US ट्रेझरीजपेक्षाही जास्त आहे. जर्मनी, इटली आणि फ्रान्स यांना कंबाईन करू तर हे त्याहीपेक्षा जास्त आहे. तर या 25,000 टनमधनं फक्त 6% गोल्ड इन्स्टिट्यूशनलाइज झालं आहे. बाकीचं गोल्ड कुठे आहे? घरी आहे, लॉकर्समध्ये आहे, कबर्ड्समध्ये आपण ठेवलं आहे किंवा आपण कुठल्या तरी डब्यात ठेवलं आहे, तांदळाच्या किंवा गव्हाच्या. इक्विटीज करता डीमॅट आहेत, म्युच्युअल फंड्स करता RTA आहे आणि बॉन्ड्स करता डिपॉझिटरीज आहेत. पण गोल्ड जी सगळ्यांची आवडती असेट क्लास आहे त्याकरता असं काही स्ट्रक्चर नाही आहे. मार्केटमध्ये आपण जेव्हा गोल्ड खरेदी करायला जातो तर मार्केट आपल्याला त्यासोबत 3 प्रॉमिसेस करतो. पहिलं प्रॉमिस करतो प्राईस आणि प्युअरिटीचं. दुसरं प्रॉमिस आपल्याला मार्केट करतो ओनरशिपचं. आणि तिसरं प्रॉमिस मार्केट आपल्याला करतो त्याच्या सेफ आणि सिक्युअर्ड स्टोरेजचं. तर एक प्रॉब्लेमला आपण बघून घेऊया की नक्की मार्केटमध्ये काय काय गॅप आहेत. पहिला प्रॉब्लेम प्राईस आणि प्युअरिटीचं. जेव्हा आपण गोल्ड करता विकत घ्यायला जातो, आपण ज्वेलरकडनं गोल्ड विकत घेतो, त्या बदल्यात त्यांना पैसे देतो. आपल्याला त्यांच्यावर ट्रस्ट ठेवावा लागतो. ट्रस्ट प्राईसवरती ठेवावा लागतो की जी प्राईस आपल्याला चार्ज केली आहे ती फेअर प्राईस चार्ज केली आहे. ट्रस्ट आपल्याला प्युअरिटीवर ठेवावा लागतो की ज्या प्युअरिटीचं आपल्याला गोल्ड मिळतं तेच मिळतं जे आपण त्यांच्याकडे मागितलं आहे. हा पहिला गॅप. दुसरा गॅप ओनरशिपचा. डिजिटल गोल्ड जेव्हा आपण विकत घेतो आणि आपण असं म्हणतो की डिजिटल गोल्ड आपण फोनवरनं विकत घेऊ शकतो, पण आपल्याला माहिती नसतं की समोरचा विकणारा जो काउंटर पार्टी आहे तो का सेबी किंवा RBI किंवा कुठल्याही रेग्युलेटरकडनं रेग्युलेटेड आहे का, तर ते माहितीच नाही आणि नाहीच आहेत ते रेग्युलेटेड. तिसरा तो आहे सेफ आणि सिक्युअर्ड स्टोरेजचा. आपण म्हणतो गोल्ड विकत घेतलं, पण आता याचं स्टोरेज हा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम त्यानंतर चालू होतो. बँकेत स्टोअर केला जातो तर खूप मोठी वेटिंग लिस्ट असते लॉकरसाठी. लॉकरमध्ये स्टोअर केलं तर बँक त्याला म्हणते की ते अनइन्श्युअर्ड आहे आणि बँक असं म्हणतंही की हे जे लॉकरमध्ये गोल्ड आहे ते आम्ही त्याच्याबद्दल काहीच गॅरंटी घेत नाही किंवा आम्ही त्याच्याकरता काहीच तुम्हाला सिक्युरिटी जास्त देऊ शकत नाही. तर हा मोठा गॅप आहे आपल्याकरता. आणि जेव्हाही आपण कुठल्याही व्यक्तीशी डिस्कस करतो ना, म्हणजे प्रत्येक 3 व्यक्ती आड एक व्यक्ती आपल्याला सांगतो की त्याच्याकडे चोरी झाली, आग लागली किंवा काही ना काहीतरी घडलं ज्यामुळे त्याला भीती वाटत असते की गोल्डच्या सिक्युरिटीला घेऊन. तर मग असा काय करता येईल हा विचार आम्हीही केला आणि आम्ही तुमच्याकरता घेऊन आलो आहे गोल्ड वॉल्ट बाय धन, ज्यात आम्ही तुम्हाला एक्सचेंज रेग्युलेटेड गोल्ड देणार आहोत. त्याला सेफली आणि रेग्युलेटेड वॉल्ट्समध्ये स्टोअर करणार आहोत आणि तुम्ही मागाल त्यावेळेस तुमच्या दाराशी त्याला डिलिव्हरी करणार आहोत. तर हे कसं करायचं किंवा हे नक्की कसं होतं हे आपण जाणून घेऊया. गोल्ड वॉल्टची ऑर्डर MCX फ्युचरला प्लेस होते या इंटेन्शननी की त्याचं एक फिजिकल डिलिव्हरी घेतली जाईल. MCX फ्युचर्सचे कॉन्ट्रॅक्ट स्टँडर्डाईज असतात. त्यातली जी प्राईस असते त्यात कुठलेही एक्स्ट्रा मार्कअप नसतात, हिडन चार्जेस नसतात किंवा कुठलाही एक्स्ट्रा स्प्रेड नसतो. ही ती प्राईस असते जी एका बुलियन डीलरला किंवा ज्वेलरला किंवा बँकेला दिसते. ती प्राईस फेअर प्राईस तुम्हालाही दिसते आणि तुमच्याकरता अवेलेबल असते. हे गोल्ड सेबी रेग्युलेटेड वॉल्ट आणि MCX एम्पॅनल्ड वॉल्टमध्ये स्टोअर असतं तुमच्यासाठी एकदम सेफली. धन ॲज अ ब्रोकर तुमच्याकरता या प्रत्येक स्टेपमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला ट्रेड करून देण्यापासून क्लिअर करून देण्यापर्यंत सगळी जबाबदारी धन घेत आहे. हे कसं होतं धनवरती ते आपण समजून घेऊया. धन ॲपवर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल ज्यात तुम्हाला पहिलेच होम पेजवर इथे दिसणार आहे गोल्ड वॉल्ट, जिथे तुम्ही गोल्ड आणि सिल्वर बाय करू शकता. त्यावर क्लिक केल्यावर हा पेज ओपन होईल. गोल्ड वॉल्ट यात आपण गोल्ड आणि सिल्वर दोन्ही बाय करू शकतो. आता आपण ॲक्टिवेट गोल्ड वॉल्ट वाया धन यावर क्लिक करूया. ॲक्टिवेशन झालं आहे. आपण गोल्डनी आणि सिल्वर दोघांमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. सध्या आपण गोल्डनी स्टार्ट करूया की माझा फर्स्ट गोल्ड कॉइन मला बाय करायचा आहे. इथे क्लिक केल्यानंतर अशी विंडो माझ्यासमोर ओपन होते ज्यात तुम्ही खाली बघू शकतात की मला इकडे वरती गोल्ड आणि सिल्वर दोन्ही दिसतं आहे. गोल्ड सिल्वरचे रेट्स दिसतात आहे. खाली बघाल तर गोल्डमध्ये फॉर 1 ग्रॅम गोल्ड पेटल आहे, 8 ग्रॅम्सचं आहे, 10 ग्रॅम्सचं गोल्ड आहे, 100 ग्रॅम्सचं गोल्ड आहे आणि इथे वरती मला त्याची प्राईजही दिसतं आहे. खाली सिल्वर आहे सेम, तुम्हाला 1 kg, 5 kg आणि 30 kg आहे. गोल्डमध्ये तुम्ही बघाल तर पुढे 1 kg पर्यंत आपल्याकडे ऑप्शन्स आहे. 1 ग्रॅम मी सिलेक्ट करतो आहे सध्या आणि आपण 1 ग्रॅममध्ये कसं बाईंग करू शकतो ते आपण बघूया. आता बाय नावर टिक केल्यावर माझ्यासमोर अशी विंडो ओपन होते ज्यात मला 1 ग्रॅमचं इथे प्राईस दिसते आहे. खाली क्वांटिटी 1 आणि मला डिलिव्हरी वॉल्टची डेट दिसते. तर ती रिसेंट डिलिव्हरी मी इथे क्वांटिटीज चेंज करू शकतो आणि मी रिसेंट जी एक्सपायरी आहे ती ठेवतो, म्हणजे मला त्या दिवशी माझ्या वॉल्टमध्ये गोल्ड असायला हवं ते बघतो आहे. इथे 1 ग्रॅम टिक केलं. खाली मला दिसतं आहे की माझं अवेलेबल मार्जिन किती आणि मला आता याकरता मार्जिन किती पे करायला लागतं. आता मी बाय गोल्ड यावर टिक करेल. बाय गोल्डवर टिक केल्यावर मला इथे कन्फर्म बटन दाबायला लागेल. कन्फर्म केलं तर मला ही विंडो दिसते की गोल्ड पेटल परचेस झालेला आहे 1 ग्रॅम आणि तो डिलिव्हर होणार आहे वॉल्टमध्ये 30 एप्रिलला. मी रिफ्रेश करून जेव्हा इथे मेन पेजवर येतो वॉल्टच्या, तिथे मला दिसते की मी 3 ट्रेड केलेस. हा माझा रिसेंट ट्रेड आहे गोल्ड पेटल 1 ग्रॅम जो आता मी बाय केला आहे. त्याची आत्ताची इथे मला ऑर्डर दिसते. टोटल माझ्याकडे वरती किती गोल्ड्स आहेत तेही मला दिसतं. आणि जर मी इथे बघेल
तर मला वॉल्टमध्ये डिटेल्डमध्ये सगळ्या ट्रान्झॅक्शन्स दिसतात की कधी कधी आणि काय काय बाय केलेलं आहे. जेव्हा मी ॲट होमवर क्लिक करेल तर जे मी डिलिव्हरी मागतोय ते माझ्या घरी कुठले डिलिव्हर झाले, कुठल्या दिवशी डिलिव्हर होणार, त्या सगळ्या डिटेल्स मला इथे ॲट होम या टॅबवरती दिसणार आहे. गोल्ड वॉल्ट तुम्ही पण यूज करून बघा धनवरती, आणि काही अडचण आल्यास आम्हाला नक्की सांगा, व्हिडिओवर कॉमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.